चिंचोली जोगण येथील पंचायती आनंद आखाडा महादेव मठ संस्थानचे महंत गंगापुरी गुरु माधवपुरी महाराज यांच्या संकल्पनेतून जोगण चिंचोली येथे परिसरात पहिल्यांदाच नवचंडी यज्ञ व मामदे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। श्री सद्गुरू धाम बरुमाळ गुजरात येथील अध्यक्ष आचार्य महामंडलेश्वर 1008 स्वामी विद्यानंद सरस्वतीजी महाराज व मठ संस्थान पिंपरी झोला मठाचे अध्यक्ष श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी सुरेंद्रगिरी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत मार्गदर्शनाखाली जोगण चिंचोली येथील महादेव मठात 3 दिवसीय नवचंडी यज्ञाचं आयोजन करण्यात आलं असून या 3 दिवसीय नवचंडी यज्ञात धर्मध्वजाचं आरोहण करण्यात येणार असून हरिजागर कीर्तन याच्यासह नवचंडी यज्ञ बीजात्मक आहुतीसह यज्ञाची पूर्ण आहुती कन्या व संत पूजन अशा अनेक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। जोगण चिंचोली येथील होणाऱ्या नवचंडी यज्ञाचे मार्गदर्शक श्री महंत आनंदगिरी गुरु सुरेंद्रगिरी व यज्ञ पुरोहित श्री महंत शंकरगिरी गुरु सुरेंद्रगिरी हे असणार आहेत। तरी आपल्या परिसरात हा यज्ञ सोहळा पहिल्यांदाच होत असून न भूतो न भविष्यती असा हा यज्ञ सोहळा असून या सोहळ्याला अनेक महंत आमंत्रित असून सर्व भाविकांनी जोगण चिंचोली येथील नवचंडी यज्ञ व मामदे कार्यक्रमाला उपस्थित राहावं असं आव्हान कार्यक्रमाचे आयोजक चिंचोली येथील महादेव मठाचे महंत गंगापुरी गुरु माधवपुरी महाराज यांच्या वतीनं भाविक आणि ग्रामस्थांना करण्यात आलं। हॅलो, मी गुरु माधवपुरी, माझं नाव गंगापुरी महाराज, मी मठाधिपती चिंचोली जोगण या आनंद आखाड्याच्या खाली माझा मठ आहे आणि त्या मठामध्ये एक नवचंडीचं आयोजन मी करत आहे। कारण नवचंडी यज्ञासाठी बरेच असणारे तपस्वी ऋषी मुनी लागतात आणि म्हणून मी माझ्या जे काही महामंडलेश्वर आहेत माझे गुरु, त्या महामंडलेश्वराला या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे। माझे महामंडलेश्वर स्वामी विद्यानंदजी सरस्वती आचार्य महामंडलेश्वर बरुमाळ गुजरात आणि दुसरी महामंडलेश्वर स्वामी सुरेंद्रगिरीजी महाराज या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि इतर सर्व साधू संत जी या ठिकाणी येणार आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्याच्या पद पावन स्पर्शानं ही माझी भूमी, माझं गाव, माझं पंचक्रोशीतील सर्व भक्तांना त्याचा लाभ व्हावा आणि या हेतून हा या ठिकाणी नवचंडीचा आरंभ केलेला आहे। कारण तो नवचंडी यज्ञ दिनांक 10/2/2024 पासून ते 12/2/2024 पर्यंत चालणार आहे। त्यामध्ये विशेष म्हणजे यज्ञाचा आरंभ, धर्मध्वजाची स्थापना आणि त्यामध्ये शेवटच्या दिवशी यज्ञाची सांगता आणि कन्यापूजन आणि साधू संत पूजन आणि त्यानंतर महाप्रसाद। तर याच्यासाठी सर्व माझ्या पंचक्रोशीतील जनतेला माझी विनंती आहे, प्रत्येक गावात जाऊन काही मला सांगणं होणार नाही, शक्य नाही, तरी ही बातमी ऐकून कोणीही माझा राग मानू नका। कारण हा जो काही कार्यक्रम आहे ते तुमचाच आहे आणि तुम्हीच केलेला आहे, ह्याची असणारी पुण्य तुम्हालाच लाभणार आहे। एवढ्यासाठी कोणीही न ही बातमी ऐकल्यानंतर किंवा हे माझी जी पॅम्पलेट पाहिल्यानंतर न थांबता या माझ्या मठामध्ये येऊन सर्वांनीच असणारं काहीतरी या ठिकाणचा पुण्य लाभ घ्यावा ही सर्वांना विनंती करतो। या ठिकाणी नवचंडीचं एक असणारं औचित्य साधून या आपल्या या नवचंडीसाठी आमचे महामंडलेश्वर जी काही येणार आहेत ती महामंडलेश्वर असे आहेत की ज्यांनी असणाऱ्या असे कितीतर यज्ञ केले, तपश्चर्या केली आणि साधना केली, त्यांनी ज्यांनी आपल्याकडे देवाची असणारी आपल्यासं करून घेतलं, एवढे ज्ञानवान, एवढे असणारे काही पुण्यवान असे असणारे महामंडलेश्वर या यज्ञाला उपस्थित राहणार आहेत। आणि या यज्ञाला उपस्थित राहिल्यानंतर या पंचक्रोशीतील सर्व जनतेने या ठिकाणी यावं आणि जे काय असणारं साधू संतांचं दर्शन आणि या नवचंडी यज्ञाचा महाप्रसाद आणि या ठिकाणची आहुती, पूर्णाहुती ही सर्वांनीच प्राप्त करून घ्यावी, सर्वांनी या पुण्याचा लाभ घ्यावा ही असणारी आमची इच्छेतून असणारं ही काहीतरी तयार केलेलं आहे आणि सर्वांनीच ह्याला मदत करावी ही माझी सर्व माझ्या पंचक्रोशीतील लोकांना विनंती आहे।